राष्ट्रवादीचे खासदार पंतप्रधान मोदीजी यांना भेटायला जात आहे आज, काय सांगा? चांगली गोष्ट आहे. पंतप्रधान हे देशाचे असतात, ते कुठल्या पक्षाचे नसतात. त्यांना भेटायला जाणं यामध्ये काही वावगं आहे असं मला वाटत नाही. मी देखील मुख्यमंत्री आहे. अनेक विरोधी पक्षाचे लोक मला भेटत असतात, त्यांची कामं सांगत असतात. त्यामुळे मला असं वाटतं की कुठल्याही वेगळ्या दृष्टीने याच्याकडे पाहण्याचं कारण नाही आहे. ते त्या ठिकाणी गेले आहेत, ही अतिशय किंवा जाणार असतील तर अतिशय चांगली गोष्ट. बिलांना समर्थन देण्याची तयारी आहे का? काही संभाजीनगरमध्ये काय सगळे नेते पण आंदोलनाचे नेतृत्व हे संभाजीनगरमध्ये येत आहे. 14 तारखेला तिरंगा रॅली संभाजीनगरला आपण होत आहे, आपण स्वतः नेतृत्व करताय. असं आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तिरंगा रॅली होत आहेत, देशात तिरंगा रॅली होत आहेत. 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन आणि काल झालेलं 9 ऑगस्ट करो या मरो भारत छोडो या सप्ताहामध्ये संपूर्ण देशात आपल्या तिरंगा रॅलीच्या माध्यमातून देशप्रेमाचं वातावरण तयार झालं पाहिजे, या दृष्टीनं या रॅलीज काढलेल्या आहेत. आज मुंबईच्या रॅलीमध्ये मी जाणार आहे, उद्या पुण्याच्या रॅलीत जाणार आहे आणि 14 तारखेला छत्रपती संभाजीनगरच्या रॅलीत मी जाणार आहे. गडचिरोलीचे पालकमंत्री आहात तुम्ही, तिथे 3 विद्यार्थ्यांचा खासगी आश्रमशाळेत मृत्यू झालेला आहे. चौकशी केली जाईल का? गंभीर प्रकरण आहे. सर्पदंशाने मृत्यू झालेला आहे अशी बातमी मलाही मिळालेली आहे. या संदर्भात अधिकची माहिती मी मागितलेली. आपण बोलणार आहोत. असं एखाद्याचा हे लपवता येत नाही. या संदर्भात गुगल इमेजरी आहे, प्रत्यक्ष ग्राउंड ट्रुथिंग आहे, ड्रोन इमेजरी आहे. कोणाचं सुटलं असेल तर ते इन्क्लूड होईल. कोणी जर त्या ठिकाणी अनावश्यक क्लेम करत असेल तर मात्र त्या संदर्भात भरपूर पुरावे असल्यामुळे त्या पुराव्यांच्या आधारावर निर्णय घेतला जातो. काफी हंगामा हो रहा है, कांग्रेस ने उसे एंटी क्रिश्चियन बताया. देखिए, FCRA के ऊपर बिल लाने का कारण यही है कि लगातार इस देश के अंदर FCRA का उपयोग करके कुछ संस्थाएं पैसा ला रही है और उस पैसे का उपयोग देश विरोधी गतिविधियों के लिए किया जा रहा है. जो अच्छा काम करते हैं उनके लिए इस बिल में कोई अड़चन नहीं है, कोई तकलीफ नहीं है. FCRA की प्रोविज़न भी रहने वाली है. जो हिसाब देंगे उनके लिए उनका लाइसेंस भी रहने वाला है. मुझे विश्वास है कि अगर किसी को इसमें कुछ कहना होगा वो संसद में कह सकते हैं. भारत सरकार रिसेप्टिव है और ये किसी एक समुदाय का इसमें विषय ही नहीं है, क्योंकि केवल क्रिश्चियन संस्थाओं के लिए FCRA नहीं है, सारी संस्थाओं के लिए FCRA ये आवश्यक है. और सारी संस्थाएं किसी भी समाज की हो, जो संस्थाएं जिनको फॉरेन से डोनेशन मिलता है उनको FCRA ये आवश्यक है. अमेरिकेवरनं बरेच स्टेटमेंट येत आहे FCRA वरनं. खरं तर भारताचा अंतर्गत हा सगळा विषय आणि सगळ्या ज्या संस्थांना हे FCRA बिल आणणं का गरजेचं आहे या स्टेटमेंटवरूनच लक्षात येतं की अमेरिकेतल्या काही लोकांना FCRAचं अमेंडमेंट बिल येत आहे याची मिरची लागली. याचा अर्थ काय आहे? पण मी पुन्हा एकदा सांगतो की केंद्रातलं सरकार सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेणारं सरकार आहे. हे कुठल्याही एका समुदायाच्या विरोधात बिलकुल नाही. सगळ्या समुदायांना, कोणालाही कुठल्याही संस्थेला परदेशातनं डोनेशन घ्यायचं असेल तर FCRAची मान्यता घ्यावी.